बऱ्याच जणांना वाटतं ना खेकडा भजी नाव ऐकून की त्यांना असं वाटतं की ऍक्च्युअल खेकडा घेऊन त्याची भजी केलेली आहे. तर त्याचा जो हा असा वेडावाकडा आकार येतो खेकड्यासारखा, म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात आणि अतिशय कुरकुरीत होतात हे भजी. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि गेस्ट एपिसोडची सिरीज सुरू आहे आणि आज आपल्यासोबत मस्त असा, जसं बाहेर वेदर आहे तसाच मस्त खावास वाटणारा पदार्थ बनवण्यासाठी शिल्पाजी इथे आलेल्या आहेत. शिल्पाजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. काय बनवतोय आज आपण? सगळ्यांना आवडेल अशी आपण खेकडा भजी, म्हणजे जसं तुम्ही म्हटलात तसं वातावरणाप्रमाणे खेकडा भजी, अगदी असं कोणीच नसतं की त्याला नॉर्मली भजी आवडत नाही, तशी आपण बनवतोय. आणि म्हणजे ही कशी, म्हणजे आमच्या घरी माझ्या आजी सासरे जे होते त्यांचे भरपूर मित्र कधीही यायचे आणि आगंतुक असे कधीही यायचे. आणि मग मी नवीन लग्न झाल्यावरती मला प्रश्न पडायचा काय करावं, आणि तेवढाच वेळ असल्यामुळे मग जे सर्वात सोपं आहे आणि घरात जे काही असू शकतं त्या सगळ्या गोष्टी मिळून अशी भजी मी केली. कांदा चिरला, पीठ टाकलं की झालं. आणि मेन म्हणजे खाणारा खुश होतो. एकदम एकदम. असं नाही होत की पाहुणे आले आणि पोहे उपमा दिला की बऱ्यापैकी जरा, पण भजी खायला मिळाली, चहा आणि भजी की त्यासारखं दुसरंच. एकदम बरोबर, एकदम बरोबर. सो आता काय केलंय आपण सगळं? मी आता आपल्या साठी सोपं म्हणून कांदा चिरून घेतलाय, उभा चिरून घेतलाय असा. आम्हाला भरपूर आज भजी खायची, म्हणजे भजीचं जेवण आम्ही करणार आहोत, त्यामुळे भरपूर भजी, जवळपास अर्धा किलो कांदा हो तो उभा चिरलेला आहे आणि पाकळ्या पण त्याच्या अशा मोकळ्या करून ठेवल्यात. खेकडा भजीचा त्याला आकार आला. बरोबर बरोबर. आता ह्याच्यात मी चवीपुरतं म्हणजे मीठ असं सगळ्या ह्याच्यासाठी घालणार आहे, कारण की मग कांदा तसा भिजला आणि त्याचं पाणी सुटलं की त्याच्यात जेवढं मावेल नंतर आपल्याला त्याच्यात पीठ घालायचं. त्यामुळे मी मीठ तेवढंच घालणार आहे जेवढं आत्ता ह्या कांद्यासाठी आणि ओव्हरऑल भजीसाठी आपल्याला जे नेसेसरी आहे ते. तर ते हे अंदाजे जे आहे आणि होतं ते, म्हणजे बरोबर जसं जसं आपण करत जातो तसं तसं ते आणखीन आपल्याला सोपं पडतं. कारण कांद्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो, मिठामुळे ते पाणी छान सुटतं आणि त्या मिठाच्या पाण्याची चव त्या भजीत अप्रतिम उतरते एकदम. आता कोथिंबीरही घालते मी आणि मग चोळून ठेवते. सो त्याच्यामुळे तुम्ही म्हटलात तसं पाणी सुटेल. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. भरपूर कोथिंबीर, भरपूर कांदा, जितकं तुम्ही घालाल तितकं कमीच आहे. आणि हे ना थोडंसं असं त्या दाखवतात तसं हाताने मॅश करा, म्हणजे त्यातलं पाणी किंवा मॉइश्चर रिलीज व्हायला मदत होते पटकन. तशा पद्धतीने आपण चोळून घेतोय, वर खाली करतोय. आणि पावसाळ्याच्या दिवसात बऱ्यापैकी हवामानात आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते, त्यामुळे तसंही पाणी पटकन त्याला रिलीज होतं. हो, एक 10-15 मिनिटात हो तेवढं आपण ठेवूयात. मग आपण ह्याच्यात जेवढं मावेल तेवढं पीठ घालूयात. 15 मिनिटानंतर भेटूयात. आता तुम्ही बघत असाल की आपण भिजवून ठेवल्यामुळे भरपूर पाणी सुटलंय त्याला. म्हणजे कांद्याला आपण मीठ लावल्यामुळे बघा केवढं पाणी सुटलंय. साधारण अर्धा तास झाला. हो नक्कीच. आणि त्याच्यामुळे आता हे जेवढं पाणी आहे त्याच्यात जेवढं मावेल असंच पीठ आपण घालणार आहोत, म्हणजे खरं म्हणजे ती खेकड्याची भजी. बरोबर बरोबर. आणि थोडं मी आणखीन काही म्हणजे स्वाद येण्यासाठी, म्हणजे किंवा कडक अशा होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठही आणलंय, त्यामुळे तेही आपण घालूयात. चालेल, घालू? हां चालेल. तुम्ही मिसळ. हो, आधी थोडंसं पीठ आम्ही घालून घेतो आणि मग आपण तिखट वगैरे घालूया. काही जणांना मिरची आवडते, पण कधी कधी मिरचीचे तुकडे पण छान लागतात, पण लहान मुलं असतील तर थोडं कधी दाताखाली पण येतात, नको वाटतं मग असं. थोडं तांदळाचं घाला. तांदळाच्या पिठामुळे मस्त कुरकुरीत बनतात, एकदम सुंदर. आणि यात काही जण आल्याचे तुकडे, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता पण घालतात. आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकाल. अजून एक मी ट्राय केलं होतं की आपला जो लोणच्याचा खार असतो ना, कधी कधी तो असतो बघा, तर तो जर का घातलात ना तर त्याला एक वेगळी चटपटी, खूप छान असं स्वाद येतो त्याला. थोडंसं डाळीचं पीठ घालूयात आपण. आणि आता तिखट मीठ घालूया. मीठ नाही, तिखट घालूयात. मीठ कारण आपण कांद्यामध्ये घातलेलंच आहे, तिखट. हो, थोडं घालू. हो. हळद घाला. काही जण घालत नाहीत हळद, कारण तेलात ती दिसते. मग कलर मला वाटतं की हळदीशिवाय चांगला येत नाही त्याला.
घेऊयात आपण केलेलं आणि ओवा ऑफकोर्स थोडासा, कारण भजी आहे, डाळीचं पीठ आहे, म्हणजे तेलाच असणार म्हणून आपण ओवा थोडासा आणि हिंग. तर असं हे तुम्ही बघत असाल की अगदी थोडं मीठ घालू चालेल. अगदीच शक्यतो डाळीच्या पिठाला असतं थोडं हे वाटतं, पण अगदीच अगदी नाही, बरोबर आहे. थोडं आणि कोथिंबीर सर्वात शेवटी परत एकदा, कारण मग अशी आपण घातली होती, पण आता आणखी थोडीशी तुम्ही बघत असाल. हे आता हे मेन म्हणजे हे सुट्ट व्हायला पाहिजे, नाहीतर मग ती भजी चांगली अशी म्हणजे पीठ पण छान कोट झालंय त्याला हवं तसं, पण ऍट द सेम टाइम असं तुम्ही बघत असे गोळे गोळे नाही झालेले, सुट्टा सुट्टा कांदा दिसतो. त्यामुळे मग ते जेव्हा आपण भजी घालू तेलात, तेव्हा ते थोडं त्याला खेकड्याचा खरंच आकार येईल. तर असं हे आपलं पीठ तयार आहे. आता आपण तळूयात, म्हणजे आपल्याला आपण सगळे भजी खायला. येस. हे आता पीठ आपलं तयार आहे. आता आपण भजी करून घेऊयात. आधीच बरेच जण वाट बघतायत. सो हे घेताना ना, हे जर आपण असं घोळून घेतलं गोल, तर त्याला जे आपल्याला एक्सपेक्टेड जे काटे आहेत जे यायला पाहिजे तळल्यानंतर, ते जास्त चांगले असे सुटतील. वा. तर प्रत्येक वेळेला घेताना असं, म्हणजे मग ते खरेच खेकडा भजी म्हणून आपण त्याला म्हणू शकतो. बऱ्याच जणांना वाटतं ना खेकडा भजी नाव ऐकून, म्हणजे बऱ्याचदा मला असं कमेंट येतात की त्यांना असं वाटतं की ऍक्च्युअल खेकडा घेऊन त्याची भजी केलेली आहे. तर त्याचा जो हा असा वेडावाकडा आकार येतो खेकड्यासारखा, म्हणून त्याला खेकडा भजी म्हणतात. आणि अतिशय कुरकुरीत होतात हे भजी, आणि तांदळाच्या पिठामुळे फरक पडतोच. हो, कुरकुरीत होतात. आता तुम्ही बघताय एक बाजू होत आली असं वाटतंय, त्याच्यामुळे आपण आता काय करतोय, ह्याला एक असे टर्न करून व्यवस्थित दुसरी बाजू पण व्हायला पाहिजे, म्हणून त्याला आपण उलटतोय. अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल आपण ह्याच्यात सोडा घातला नाही. आणि भजी घालताना नॉर्मली सगळेजण विचार करतात सोडा असलाच पाहिजे, पण तांदळाचं पीठ घातल्यामुळे आणि सोडा नसावा, म्हणजे त्याने सुद्धा कुरकुरीतपणा खूप छान येतो. एकतर कुरकुरीत झाली आणि छान फसफसली, कुठेच ते अशी डेन्स वाटत नाही किंवा चिपचिपीत वाटत नाही. आणि मुख्य म्हणजे कमी तेलकट होतं. तेच, त्यामुळे तेलही कमी शोषेल आणि सगळंच व्यवस्थित होईल, म्हणून मी मुद्दाम घातला नाही. तुम्हाला हवा तर तुम्ही घालू शकता. अगदी हलकी झाली, सोडा नाहीये तरी अगदी हलकी झाली भजी. आता तुम्ही बघताय त्याला किती छान रंग असा आलाय, कमाल रंग आलेला आहे आणि अशा खरपूस अशा छान दिसत आहेत. त्यामुळे आपण काय करूयात, आता ह्या काढून घेऊयात. आणि मग मिरची पण थोडी तळूया. कधी कधी कोणाला वड्याबरोबर भजी हवीच है ना, त्यामुळे ते बरं वाटतं. तर मी आता हे निथळून घेते आणि आपण मग मिरची तळूयात. याच्यातच मिरच्या ज्या मी घेतल्या आहेत त्याला थोडं मी पोट फोडलंय, चिरून घेतलंय थोडं, कारण मग गरम तेलात उडतील ना त्या, म्हणून मग तसं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसा त्याला खेकड्याचा खरंच आकार आलाय. आणि आता आपण मिरची तळूयात. मिरची धुवून स्वच्छ कोरडी करून त्याचे पोट फोडलं, म्हणजे चीर दिली. हो, अख्खी जर तुम्ही टाकली ना तर ती उडेल आणि लागेल, म्हणजे इजा होऊ शकते म्हणून. आणि मिरची तळून झाली की त्याला थोडं मीठ चोळायचं. हो, हवं तर काही लिंबाच्या रसात घालतात तिखटपणा कमी होण्यासाठी, पण ह्या तिखट मिरच्या नाही, फार तिखट नाही. होऊन जाईल. मिरची पण आता झाली आहे. आता मिरची काढून घेते अशीच बाजूला, आणि दोन्ही मिळून असं आपण लगेच त्याचा आस्वादच घेऊयात. मिरची काढल्यानंतर त्याला तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं मीठ चोळू शकता, म्हणजे त्याला आणखीन छान असं हे. थोडंसं भुरभुरते मी त्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित असं लागेल. अख्खी मिरची मिठात घोळवली तरी हो, छान. कमाल, मस्त त्याला आकार आलाय. आता बघा तुम्ही कसा खेकड्यासारखा वाकडा आकार आलेला आहे. आणि तुम्ही खाऊन बघा, म्हणजे ती कुरकुरीतही तितकीच छान झालेली आहे, तितक्याच. आणि सोडा नाही मेन त्याच्यामुळे एकदम असा कुरकुरीत असा छान, आणि सगळ्यांना आवडेल अशी. तर अशी ही खेकडा भजी चटणी सोबत खाऊ शकतो. अगदी, बऱ्याच जणांना ठेचाही आवडतो, तसाही करतो आम्ही कधी कधी. सॉस असेल, सॉस ज्याची जशी आवड असेल त्याने तसं खावं. आणि मिरची आहे, मिरची तर आहेच. थँक्यू सो मच शिल्पाजी, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकी सुंदर रेसिपी आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल थँक्यू. मला तुम्ही धन्यवाद, तुम्ही मला चान्स दिल्याबद्दल. आणि सगळेजण स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा असं मी म्हणेन. थँक्यू सो मच.
सो पुन्हा भेटूयात अशाच छान छान पारंपरिक रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा आणि खिलवत राहा. माझ्या स्टुडिओत या आणि मला बनवून खाऊ घाला.